नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये बंपर भरती निघालेली आहे क्लर्कसाठी। आधी जी आहे ग्रॅज्युएट पोस्टसाठी वॅकन्सीज निघालेल्या होत्या, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। आधी जी आहे 8,000 जागांसाठी भरतीची जाहिरात आली होती। अजून याच्यामध्ये जी आहे ग्रॅज्युएट पदांसाठीच NTPC मार्फत नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी जे आहे NTPC अंतर्गत याच्यामध्ये भरती होत आहे। याच्यामध्ये 20/9ला ही जाहिरात जी आहे वेबसाईटवर आली। 21/9 याच्यामध्ये ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे अप्लाय करायसाठी आणि शेवटची तारीख आहे 20/10/2024। 20 तारखेपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। शेवटची तारीख 20 ऑक्टोबर आहे। जे तुम्हाला पेमेंटचं फीस करायचं आहे ते सुद्धा 21/10 ते 22/10 डेट दिलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये जे पद आहे ते कमर्शियल कम तिकीट क्लार्क, तर तिकीट क्लार्क आहे, अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट आहे, ट्रेन क्लार्क, ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट। तर ह्या सर्व जे आहे लिपिकच्या जागा आहे, क्लार्कच्या याच्यामध्ये जागा आहेत। याच्यामध्ये ज्या जागा आहे कमर्शियल कम तिकीटच्या याला 21,700चं बेसिक पे आहे। मेडिकल स्टँडर्ड B2 मागितलेला आहे। 18 ते 30 वर्ष प्रिस्क्राईब एज आहे, परंतु 3 वर्षाची अतिरिक्त सूट आहे याच्यामध्ये, म्हणजे 18 ते 33 वर्ष असे टोटल ज्या व्हॅकन्सीज आहे 2022 इतक्या जागा कमर्शियल कम तिकीट क्लार्कच्या आहेत। त्यानंतर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट याच्या 361 जागा आहे। ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्या 990 जागा आहे। तर ट्रेन क्लार्कच्या 72 अशा 3,445 जागांसाठी ही नवीन भरती आलेली आहे। कोविड जे पेंडेमिक आहे त्याच्यामुळे याच्यावर 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे असं खाली म्हटलेलं आहे। धिस इन्क्लूड्स याच्यामध्ये यांनी इन्क्लूड केलेलं आहे 3 वर्ष, तर त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड ऑलरेडीच केलेलं आहे, म्हणजे 33 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये वयोमर्यादा आहेत। त्यानंतर समोर वळूया, संपूर्ण माहिती मित्रांनो घेऊया। त्या अगोदर नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। ते काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वगैरे दिलेले आहे। स्टेजेस ऑफ एक्झाम म्हटलेलं आहे बघा। देअर शॅल बी 2 स्टेज ऑफ CBT, याच्यामध्ये 2 स्टेज असणार आहे। कॉम्प्युटर बेस्ड स्टेज फॉलोड बाय कॉम्प्युटर बेस्ड टायपिंग स्किल टेस्ट, म्हणजे आधी तुमची CBT परीक्षा असणार आहे, त्याच्यानंतर मग कॉम्प्युटर बेस्ड तुमची टायपिंग असणार आहे। टायपिंग स्किल टेस्ट फॉर अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट अँड ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, हे 2 पदं जी आहे त्याच्यासाठी असणार आहे। सबसिक्वेंटली देअर विल बी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशनसुद्धा राहणार आहे। त्याच्यानंतर मग जे आहे मेडिकल एक्झामिनेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। फॉर कमर्शियल क्लर्क तिकीट अँड 10 क्लार्क देअर शॅल बी 2 स्टेज ऑफ CBT व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन। याच्यामध्ये जे तिकीट क्लर्क आहे आणि ट्रेन क्लर्क आहे याच्यामध्ये यांची टायपिंग टेस्ट नसणार आहे। याच्यामध्ये डायरेक्टली यांचं व्हेरिफिकेशन आणि मेडिकल असणार आहे। कशानंतर तर CBT नंतर। याच्यामध्ये बघा कॉल लेटर्सचं दिलेलं आहे विदिन 15 डेज। याच्यामध्ये RRB विल शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट सेकंड स्टेज CBTसाठी जे आहे जे काही वॅकन्सी आहे त्या 15 टाईम विद्यार्थी ते सेकंड याच्यासाठी बोलावतील। त्यानंतर CBT टायपिंग स्किल टेस्टसाठी 8 टाइम्स बोलावतील, तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/3 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे। त्याच्यानंतर जनरल काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, एकदा बघून घ्याल पूर्ण जाहिरात भरायच्या अगोदर, तसं मी तुम्हाला सर्व याच्यामध्ये डिटेल्स सांगतच आहे। वॅकन्सीजचा चार्ट त्यांनी शेवटी दिलेला आहे, त्या डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड मागितलेलं आहे, जे दिलेलं आहे या पदाला, याला B2 मागितलेलं आहे, तर इथे त्याच्यामध्ये दिलेलं आहे। कशाला C2 मागितलं आहे तर ते तुम्ही इथे बघून घ्या। त्यानंतर याला भारतीय नागरिक अप्लाय करू शकतात, नेपाळ, भूटान हे सुद्धा आहे। एज लिमिट किती आहे तर बघा 18 ते 33 वर्षे आहे आणि याच्यामध्ये ओपन आणि EWS 1/2/1992 ही जी आहे जन्मतारीख, याच्यानंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना। OBC मध्ये 2/1/1989, SC/ST 2/1/1987 आणि फॉर ऑल कम्युनिटीज कॅटेगरी 1/1/2007 लोअर एज लिमिट लिहिलेली आहे ही, म्हणजे कमीत कमी। त्यानंतर रिलॅक्सेशन, याच्यामध्ये OBC नॉन क्रिमिलियर जे आहे त्यांना 3 वर्ष, SC/STला 5 वर्ष, एक सर्व्हिसमॅन म्हणजे नियमानुसारच जे तुम्हाला आहे। क्वालिफिकेशन काय मागितलं, कॅन्डिडेट शूड हॅव रिक्वायर्ड मिनिमम क्वालिफिकेशन इंडिकेटेड इन ॲनेक्चर ए। ॲनेक्चर एमध्ये दिलेलं आहे। ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे। याला फीस किती आहे, त्याला 500 रुपये इतकी फीज आहे। जे कॅन्डिडेट
PWD म्हणजे दिव्यांग आहे, ज्या महिला आहे, ट्रान्सजेंडर आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे, SC ST मायनॉरिटी कम्युनिटी आहे, EWS आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे, त्यांना किती आहे 250 रुपये इतकी फी आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे जे 250 रुपये जे फी जे घेत आहे गव्हर्नमेंट फिमेल यांच्याजवळून ते रिफंड होऊन जाईल तुम्हाला. तुम्ही CBT स्टेज 1चा पेपर दिला की तुम्हाला ते पैसे परत मिळेल. क्लोजिंग डेट टाईम वगैरे दिलेली आहे 22/10 तुम्हाला पेमेंट करायचं आहे. 20/10 तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. त्यानंतर इथे रिझर्वेशनबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आता वॅकन्सीज वगैरे आणि एक्झामचा काय सिलेबस आहे हा सुद्धा समोर दिलेला आहे. ही थोडी मोठी जाहिरात असते त्याच्यामुळे जास्त आपल्याला स्क्रॉल डाऊन याला करावं लागतं आणि बघावं लागतं. तर अजून आपण याला जे आहे खाली करूया. तर इथे मी याला थोडं फास्टली घेतो. तर बघा याच्यामध्ये CBTमध्ये असणार आहे 90 मार्क्सचा पेपर, ज्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस 40, मॅथमॅटिक्स 30 आणि जनरल रिजनिंग 30 असे 100 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 90 मिनटं मिळणार आहे. जे PWD आहे त्यांना 120 मिनटं याच्यामध्ये मिळणार आहे. इथे सिलेबस दिलेला आहे. मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, जनरल अवेअरनेस. सेकंड स्टेजमध्ये बघा एक्झाम ड्युरेशन 90 मिनटाचं असणार आहे. जनरल अवेअरनेस 50 असणार आहे, मॅथमॅटिक्स 35, जनरल इंटेलिजन्स 35 असणार आहे, 120 मिनटं असणार आहे. सेकंड स्टेज CBTमध्ये म्हणजे 2 CBT असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किती, तर 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. त्यानंतर टायपिंग स्किल टेस्टबद्दल माहिती आहे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्याच्यामध्ये बघा कमर्शियल कम तिकीट क्लर्क याला टायपिंग टेस्टची गरज नाही आहे. ट्रेन क्लार्क यालासुद्धा टायपिंग टेस्टची गरज नाही आहे. फक्त अकाउंट क्लार्क्स आणि ज्युनियर क्लार्क कम टायपिस्ट यांना टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. अप्लाय करायसाठी तुम्हाला जी आहे लिंक डिस्क्रिप्शनला दिलेलीच आहे, ती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. आता मित्रांनो याच्यामध्ये व्हॅकन्सीज किती आहे आणि क्वालिफिकेशन काय आहे हे जाणून घेऊया. NHR मध्ये त्यांनी इथे खाली मेन्शन केलं आहे. तर चला आता खाली बघूया. तर इथे हे व्हॅकन्सीज चार्ट आलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये किती जागा आहे. कमर्शियल क्लर्कच्या वेस्टर्न रिजन प्रमाणे दिलेल्या आहे वॅकन्सीज 155 टोटल आहे. ज्युनियर क्लर्क टायपिस्ट या अहमदाबाद RRBचे आहे. त्याच्यानंतर अजमेर RRB अशा प्रत्येक RRBचे त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहे त्याच्यामुळे याला ग्रॅज्युएशन मागितलं आहे. तर इथे सर्व RRBचे यांनी मेन्शनच केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे. जर काही अडचण येत असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तरी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.